आपले उरकून दिंडीत गेला मिसळून ओढ आता पंढरीची. या ठिकाणी काय झालं बर का, कारण मनामध्ये चिंता होती किंवा सारखा ध्यास होता की पंढरीला जायचंय. जसं आल्यानं संसारा पंढरीशी आहे ना काहीतरी ते जारे पंढरपूर आल्यानं संसारा आणि दिनाचा सोयरा पांडुरंग हे ध्यान बाबाजीच्या मनामध्ये सारखं होतं. सकाळची आंघोळ उरकली लवकर आणि सकाळीच असणारा दिंडी निघाली ताबडतोब. लगेच असणारा आबाजी या दिंडीमध्ये मिसळलेला आहे आणि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम गजर करीत दिंडी आणि गावाच्या बाहेर निघालेली आहे. गीते बुवा महाराजांच्या दिंडीतून आबाजी जाई रमुना रोज कानी पडे अखंड हरिनामा संत संगती लाभली से. या ठिकाणी गीते महाराज या दिंडीचा चालक जे होता हा गीते महाराज होता आणि गीते महाराजाच्या दिंडीमध्ये आबाजी पाटील आणि मिसळलेले आहेत. दररोजची दररोज असणार या ठिकाणी कथा कीर्तन अशा प्रकारचं भगवंताचं नामस्मरण कानावर पडू लागलेलं आहे आणि याचं रममान मन असणार रममान होऊ लागलेलं आहे. संत संगती लाभतसे हरी कीर्तना कानी पडतसे बाळ मनावर त्यांचे होतसे संस्कार संत कृपेने. या ठिकाणी काय झालं, या दिंडीमध्ये गेल्यामुळे अनेक वारकऱ्यांचे शब्द भगवंताच्या आणि त्यांच्या मुखातून निघलेले भगवंताचे शब्द मुखावर पडू लागले. संताची संगत आणि आबाजी पाटलाला लागलेली आहे. कारण संत कृपा झाली इमारत फळाली अशी वृत्ती स्थिती झालेली आहे आणि संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाये मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे अशी अवस्था या आबाजी पाटलाची झालेली आहे आणि सारखा हरिपाठ आणि कीर्तन ऐकू लागलेले आहे. इकडे सावर गावी हाहाकार माता पित्याशी दुःख फार आम्हा सोडून गेला बाळ दूर शोध घेते सारीकडे. असं म्हणले इकडं सावर गावामध्ये कारण ही दिंडी असणारी झावळाचं झुंझरुकाच गेलेली आहे. त्यामध्ये आबाजी पाटील आणि मिसळ आणि त्यांच्या बरोबर टाळ वाजवीत निघालेला आहे आणि कारण रात्री विचारलं होतं फक्त की मी पंढरपूरला या दिंडी बरोबर जाणार आहे. मग सकाळी बघते तर आपला बाळ असणारा या ठिकाणी कुठं गेला. सगळ्या गावामध्ये इकडं तिकडं हुडकू लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी आई आणि वडील चिंता करू लागले. नसे पैसा त्या जवळी सोडून माता पित्याची सावली ध्यानी घेतसे प्रभुना मावली ठेवती कोरुणा अंत करणे. या ठिकाणी आबाजी पाटील असणारे हे दिंडीमध्ये गेलेले आहेत कारण हे बाबा आणि त्या ठिकाणी म्हणले जात असताना आई कोण आणि वडला कोण कसल्याही प्रकारे पैसा बरोबर नेलेला नव्हता. फक्त दिंडीचा समागम होता आणि भगवंताचं नामस्मरण. अशा प्रकारे रिकाम्या हातानं ते बाबा आणि दिंडीमध्ये गेलेले आहेत. शोध घेता सारीकडे घालता भटजी साकडे पंढरपुरास तुम्हा सापडे बाळ तुमचा सुखरूप. या ठिकाणी लगेच हे आहे आणि वडील एकदम चिंताच्या डोहामध्ये बुडालेले आहेत. चिंता सागरामध्ये बुडाली कारण प्रत्येकाला विचारू लागले हे आहे हे बाळ असणार कुणी पाहिले का. असं करत करत असणार जे भटजी आहेत ज्यांना ज्योतिष शास्त्राचा अभ्यास आहे अशा प्रकारे आणि भटजीला गेले आणि विचारलं की आमचं लेकरू असणार हरवलं आहे कुठं गेला असल. तर त्या ब्राह्मणानं सांगितलं की पंढरपूरला तुमचा मुलगा आणि सुखरूप आहे असं सांगितलं.
भटजीचा ऐकुनी वृत्तांत घेतला सुमनाचा संकेत असलाच जर आहे दृष्टांत तर मन दुःखी न राहावे. या ठिकाणी या भटजीभावानं सांगितलेलं भविष्य की तुमचा बाळ सुखरूप पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे हे ऐकल्याच्या नंतर मनामध्ये थोडं जे चिंता होती चिंता असणारी दूर झाली आणि निश्चित आता पंढरपूरमध्ये आपलं लेकरू असेल असं त्या आईला आणि वडिलाला वाटलं. इकडे बाळाबाजेचा प्रवास दिंडी संगतीच्या अनुयायास भंडाविती करून प्रश्नास बुद्धिमत्ता लौकिक. इकडं दिंडीचा प्रवास आहे कारण धरकोस धर मुक्काम दिंडी असणार कसं जिथं असणारा ठेपा आहे तिथंच थांबती नाहीतर धावत्या वेगामध्ये एका पुढे एक चलत राहतेत वाटाणं असं हे लहान लेकरू त्यांच्या बरोबर आणि चालू लागलेलं आहे. पण चालत असताना कसल्याही प्रकारे श्रम झालेला नाही यांच्यापेक्षाही 2 पावलं पुढं हा बाळ चालू लागलेला आहे असं कार्य झालेलं आहे. गीते बुवांचे रोजचे कीर्तन आणि ऐकून त्यांचे प्रवचन रोज करता ते ग्रहण वती सात्विक झाली. या ठिकाणी हे जे आबाजी पाटील आहे म्हणजे हे भगवान बाबाजी होते हे अवताराला आलेले गीतेबोच्या दिंडीत तर मिसळले पण जात असताना जिथंही मुक्काम होईल तिथं या गीते बाबा महाराजांचं कीर्तन ऐकू येऊ लागलेलं आहे. कुठं प्रवचन ऐकू येऊ लागलेलं आहे कुठं हरिपाठ असणार म्हणू लागलेले हे ऐकलेलं आहे. म्हणून कान पवित्र झालेले आहेत आणि त्या ठिकाणी बाबाचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे. दिंडी सवे करता मार्गक्रमण शुद्ध एकादशी हा दिन दिंडी मार्ग पंढरीतून हजेरी आपली लावली. मग अशा प्रकारे आणि चालत असताना एकादशीचा दिवस आहे शुद्ध एकादशी आहे आणि दिंडी असणारे एकदम पंढरपूर क्षेत्रामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि लगेच असणारा बाबानं लगेच भगवंताच्या पायाचं दर्शन आणि घेतलं. पहिली हाजरी म्हणले देवापाशी बाबानं लावलेली आहे. दिंडी येताच महाद्वारांत गीते बुवा बाजीस पाचारित आता जाऊया गाभाऱ्यात दर्शन करो विठ्ठलाचे. या ठिकाणी दिंडी ही पंढरपुरामध्ये आलेली आहे आणि भालदार चोपदार असणार आपापल्या बाजूला आहे. गीते महाराज जे दिंडी चालक आहेत यानं ताबडतोब असणार आणि ह्या बाळाला बोलवलेलं आहे आणि लगेच असणार आपल्याला आता विठ्ठलाच्या भेटीसाठी त्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे खाली जे रूम आहे आणि त्या रूम मध्ये आपल्याला भगवंताच्या भेटीसाठी जायचं आहे. त्यांचे आशीर्वाद घेऊन पाती झाले समचरण आपुले सर्वस्व दिले वाहून विठ्ठलांगी घेतलासे. या ठिकाणी या गीते बाबाची आज्ञा झालेली आहे आता दर्शनाला जायचं आहे असं म्हणल्याच्या नंतर एकदम असणारे आबाजी पाटील एकदम जिथं कमरेवर हात दिलेले आहेत अशा भगवंताचं एकदम दर्शन घेतलं. नाखाग्री ठेवून या दृष्टी विठ्ठल रूप पाहे पाटी पोटी अशा प्रकारे एकदम नाकावर दृष्टी ठेवलेली भगवंताचं दर्शन या आबाजी पाटलानं घेतलेलं आहे आणि मनामध्ये काय घेतलं की या ठिकाणी विठ्ठलच असणार आपल्या अंतकरणामध्ये घेतलं असं त्या ठिकाणी दर्शन बाबानं घेतलेलं आहे. पाहून त्या विठ्ठलाचे रूप हरवून गेले स्वरूप होऊन परमात्म्यासी एक रूप तान भूक हरवली. या ठिकाणी या विठ्ठलाची भेट झाल्याबरोबर समदृष्टी आणि समचरण अशा प्रकारे असणारं हे रूप पाहिलं आणि रूप पाहिल्याच्या नंतर आणि या आबाजी पाटलाची विधेय अवस्था झाली
नाटवे देह घेव भान कार्याची आठवण करी कोण. अशा प्रकारे सारखा पांडुरंगाची मूर्ती आणि याच्या नजरेमध्ये दिसू लागलेली आहे. आबाजीची अवस्था पाहून गीते बुवासी आले गईवरून उचलून त्यासी कडेवरून पायी घातले विठ्ठलाचे. या ठिकाणी आबाजी पाटलाचं हे दर्शन आणि हे असणारा भाव या गीते पाटलानं जाणलेला आहे. जाणल्याच्या नंतर काय बालकाचं असणार भेटीची आतुरता आहे आणि काय दर्शन या विठ्ठलाचं केलेलं आहे म्हणून एकदम कौतुक वाटलं. डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि आनंदाश्रू आलेले. एकदम या आबाजी पाटलाला आपल्या कडेवर उचलून घेतलं आणि हे बाळा हे बोला आता विठ्ठलाच्या डोक्यावर पायावर असणारं डोकं ठेव, तू दर्शन कर असं आबाजी आणि या गीते पाटलानं सांगितलं. कित्येक वर्षापासून मी येतो दिंडी घेऊन, या वयाचे बालक दिंडीतून प्रथमच आले पंढरी. बघा गीते महाराज बोलू लागले हे बाळा किंवा मनाला ह्या विठ्ठलाला सांगू लागले समोर की बाबा इतकं वर्ष असणारा मी दिंडी घेऊन पंढरपूरला येतो, पण आजचा दिवस पहिलाच वेळ आहे की माझ्या दिंडीमध्ये एवढं लहान लेकरू येणं. आणि अशा प्रकारे नवल वाटलं. हा बाळ दिसे सर्व लहान, पण आहे प्रतिभा संपन्न. संदेश काय मिळे ह्यातून, भविष्य काळ असे थोरला. या ठिकाणी या गीते पाटलानं मनामध्ये विचार केला की कीर्ती लहान, वय लहान आणि कीर्ती महान आहे. बाळ दिसायला लहान दिसतो, आपल्या दिंडीमध्ये मिसळलेला आहे आणि पुन्हा विठ्ठलाच्या पायाशी मग्न झालेला आहे. ह्याचं भविष्य काय असल काय नाही असं तो मनामध्ये विचार करू लागला. सभा मंडपी झाले भजन, त्यांत हा बालक जाई रंगून. पावली खेळे भजन प्रभू पंढरीनाथ नामाचे. या ठिकाणी सभा मंडपामध्ये पंढरपूरमध्ये सभा मंडपामध्ये असणारा या गीते बाबाचं कीर्तन झालेलं आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर हे आबाजी पाटील या कीर्तनामध्ये बसलेले आहेत. ते सुद्धा काही त्या ठिकाणी श्रवण करू लागलेले आहेत आणि सगळं मन रंगून या कीर्तनामध्ये आबाजी पाटलाचं गेलेलं आहे. मूर्ती आज दिसे लहान, पण कीर्ती पसरेल महान. आपुल्या समाजाचे उद्धारणा बाळ करील सर्वथा. या बाळाची अवस्था पाहिली गीते महाराजानं, एकदम आशीर्वाद दिलेला आहे. हे बाळ असणार साधन आहे म्हणले, आपल्या या कुळामध्ये अवताराला येऊन म्हणले काहीतरी उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. दिसायला बाळ लहान आहे पण कीर्ती असणारी याची महान आहे असं गीते बाबा हे दिंडी चालक बोलू लागलेले आहेत. विठ्ठलाचे घेऊन दर्शन, अर्पून आपले सारे देह भान. आबाजी गेले समाधून, अंतरे साठवी विठ्ठले. आबाजी पाटलानं या विठ्ठलाचं पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. त्याची मूर्ती असणारी आपल्या हृदयामध्ये साठवलेली आहे आणि विठ्ठलाशिवाय काही सुद्धा आई वडिलाची सुद्धा आठवण राहिलेली नाही. सारखं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा प्रकारे मुखामध्ये नामस्मरण येऊ लागलेलं आहे. प्रसादिक भंग घेऊन गीते बुवा करी प्रस्थान. गरुड खांबासी कवटाळून सभा मंडप सोडिला. या ठिकाणी गीते बाबानं काय केलं, भगवंताचं दर्शन घेतलं आणि गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि हा सभा मंडप असणारा हा सोडला आणि बाजूला गेले. बुवा सांगे दिंडीतून मुक्कामस्थळी
जाऊन इच्छा प्रगट केली स्वतःहून घाला म्हणजे तुळशी माळ. मग या ठिकाणी या गीते बाबानं मनामध्ये विचार केला की हे लेकरू फार हुशार आहे आणि याला असणार आता आपला पुढचा मुक्काम जिथं पडत आहे तिथं असणार तुळशीची माळ या लेकराला घालायला लावावा, म्हणून असा विचार लगेच या गीते बाबानं केला. तुळशीची माळ सुद्धा आणि स्वतः घेतली. श्री विठ्ठलास प्रिय तुळशी माळा, त्याच खोळाची मनी माळा, घालावी तुम्ही माझ्या गळा, गीते बुवास विनवितसे. मग कुणी या आबाजी पाटलानं म्हणले माळ घेतली. माळ घेतल्याच्या नंतर कारण जे विठ्ठलाला प्रिय जी तुळशीची माळ आहे तीच माळ घेतलेली आहे आणि गीते बुवाला बोलू लागले, हे महाराज मला असणारा तुम्ही माळ घाला अशी विनंती या आबाजी पाटलानं केली. बाळ्या बाजीचे ऐकून बोला, मागवली तुळशीची मनी माळ, घालून गळी तात्काळ, समोरी समाधी पुंडलिकाची. अशा प्रकारे आवाजीचं हे बोलणं ऐकलं. गीते बाबानं ताबडतोब सेवकाच्या आपल्या चोपदाराच्या हाती पवित्र तुळशीची माळ मागवली आणि या आबाजी पाटलाच्या गळ्यामध्ये आणि घातलेली आहे. पुंडलिक भक्त महान, दुजा कोणी न त्यांचे समान, मिठ देई फेकून सांगे विश्राम करा त्यावरी. मग या ठिकाणी असणार आणि ही कथा आबाजी पाटलाला सांगू लागलेली आहेत. कोण गीते बाबा की बाबा हे जे आहेत भक्त पुंडलिक, कारण हे असणार आपल्या आई वडिलाची सेवा करत असताना भगवंत या ठिकाणी भेटायला आले तरी असणार ईट फेकून दिली आणि त्या ठिकाणी उभा राहा अशा प्रकारे बोललेले आहेत. म्हणून पुंडलिकाच्या भावार्था आणि अशा वैकुंठी होऊन आला तुका म्हणजे असा भगवंत त्याच्यासाठी आलेला आहे असा परिचय आणि गीते बाबा सांगू लागले. येऊ दे उलटली 28 तरी विठ्ठल उभे विठेवरीसा, ऐशा भक्ता ठेवणी साक्षीसा, घातले तुळशी माळ. पुंडलिकाच्या समाधीवर ही आणि माळ ठेवलेली आहे आणि सांगितलं बाबा हे बाळा 28 युग झालं म्हणले या इथेवर असणारा उभा आहे भगवंत, पण पुंडलिक या ठिकाणी बस सुद्धा अजून म्हणलेला नाही. असा पवित्र आणि शुद्ध भक्त जो आहे त्याच्या असणार समाधीवर माळ ठेवली आणि बाबाच्या गळ्यामध्ये अडकली. पुनरपितो नायशना, हे गीते बुवांचे असे मोठेपणा, गळले आबाजी कारण चरित्रे नाम येतसे. आबाजी पाटलानं या बाबाला असणार सांगितलं आहे की भक्त पुंडलिक कसा आहे आणि आई वडिलाची कशी सेवा केलेली आहे हे सगळं ज्ञान या लेकराला आणि कळालेलं आहे. काला करुणा पंढरीसी, दिंडी निघाली जाण्यासी, संगे घेऊन बाळ्या बाजेसी, बुवा करीती गर्जना. आणि म्हणले आता पंढरपूर मध्ये कवर राहणार आहेत. काला झाला या ठिकाणी, काला झाला आणि दिंडी असणारी या ठिकाणी गावाकडे आपल्या निघालेली आहे आणि आबाजी पाटलाला बरोबर या गीते बाबानं घेतलेला आहे. आपुल्या समवेत पंढरीनाथा, असती बाळ्या स्वरूपात, प्रगटेल घाट सावर गावात, आहो भाग्य आपुले. गीते बाबाला वाटलेलं आहे हे या विठ्ठलाच्या आणि स्वरूपामध्ये लीन झालेला बाळ आहे, त्याला त्याच्याशिवाय काही
आठवत नाही आणि योगाने हे आपल्या दिंडीमध्ये आलेलं आहे. आता आपल्याला जात असताना सावरगाव गाव लागल आणि त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या आई आणि वडिलाच्या स्वाधीन हे बाळा आपण करू असा विचार या गीते बाबानं केलेला आहे. परतीच्या प्रवासात बोवा ठेवती आबाजी संगत येताच सावर गावात आबाजी गेले मंदिरी. या ठिकाणी जात असताना दिंडी चालत असताना जाताना म्हणले हे कुठेही चालत होता माणसामध्ये, पण येताना पंढरीहून वापस आल्याच्या नंतर म्हणले स्वतः गीते बाबा जसं चलतील त्यांच्या बरोबर असणार ह्या आवाजीला ठेवीत होते. नमो नमो करता करता सावर गावामध्ये ही दिंडी आली. आल्याच्या नंतर सावर गावामध्ये आबाजी आलेले आहेत. आले असेच एका मंदिरामध्ये जाऊन बसलेले आहेत. होते गावचे ते मारुती मंदिर होताच प्रांत काळ सत्वर बोवा दिंडी घेऊन गेले दूर राहिले बाळ आबाजी. या ठिकाणी दिंडी आणि सावरगावामधून आली. हे लेकरू असणार आबाजी एकदम येऊन आपल्या हनुमान मंदिरामध्ये येऊन बसलेले आहेत. दिंडी असणारी श्रीराम जय राम जय जय राम करीत करीत गावामधून पुढे निघून गेले आणि बाळ असणार मंदिरामध्ये आणि एकटाच आहे. इतक्यात असणार संध्याकाळचा समय झालेला आहे. चर्चा घडे सारीकडे बाळाबाजी आला इकडे घाली तो समाजाशी साकडे आगळेची मागणे मांडित असे. या ठिकाणी आबाजी हनुमान मंदिरावर बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारं भगवंताचं नामस्मरण करीत होते आणि जे सगळ्यांना पाहिलं किंवा आई वडिलांना सुद्धा पाहिलं की आबाजी आलेले आहे दिंडीतून वापस आणि या ठिकाणी हे बाळा इकडे ये आपल्या घरी चल असं बोलू लागले. बोलल्याच्या नंतर हे आबाजी आणि वडिलाला आणि आईला काय म्हणू लागले, झाला समय मध्य नहा माता पिता येती धावना बाळास प्रेमे विनवना चला म्हणती घराशी. या ठिकाणी अर्धा रात्र झालेली आहे. मध्यान्ह हा समय झालेला आहे. अर्धी रात्र आई वडील असणारे धावत या मंदिराकडे आलेले आहेत आणि हे बाळा अरे रात्र झालेली अंधार पडलेला आहे आपल्या घराकडे तू चल असं विनंती करू लागले. आबाजीन माता पित्याचा आता न राहिला तो त्यांचा अजानतेपणी पुत्र मोहचा पुत्रास विनवे न्या घरी. आणि ग्रंथकार म्हणतात हे आबाजी असणारा आई आणि वडिलाचा राहिलेला नाही का की भगवंताच्या स्वरूपामध्ये लीन झालेला आहे आणि या ठिकाणी आता आई वडिलाचं काही ऐकू शकत नाही किंवा आई वडिलाचं काम काही सुद्धा करू शकत नाही. सारखं विठ्ठलाची मूर्ती आणि आबाजी पाटलाच्या ध्यानामध्ये आणि बसलेली आहे. आपल्या पोटी जन्मे बाळा तो काळाच्या करी प्रतिपाळा होता जाणीवा तात्काळा परिमोहन सुटे पुत्राचा. या ठिकाणी वडिलाला आणि आईला वाटलं हे आपल्या पोटाला जन्मलेलं आणि बाळ आहे आता याचा सांभाळ कोण करणार आहे. हे हनुमान मंदिरामधून हलायलाच तयार नाही, घरी सुद्धा यायला तयार नाही. तर याला असणार कोण सांभाळ करील, खायला पियाला कोण देणार आहे असं मनामध्ये विचार केला आणि एक मन असं वाटलं आणि एक मन वाटलं की भगवंताच असणार कारण आपण जन्म देण्याचं कारण आहे आणि लहानाचं मोठं करणं हे भगवंताचं काम आहे. मोहमायेच्या पलीकडे जे असत असे तेव्हा घडे ते पायी स्वयनयनीकडे ही अवस्था असे आबाजींची. मोह आणि माया आणि ममता या तिन्ही मध्ये हे गुरपडले गेलेले आहे. बाळामधून असणारा अशा
सुटाणा गेलेली आहे आणि सारखं बाळ हे ध्यानामध्ये आणि जडलेलं आहे आणि बाळा घरी चल अशा प्रकारे पुन्हा 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 हे आई वडील बोलू लागलेले आहेत. कुटुंबीय सारे खोळंबुना होते आबाजींच्या समोरुना त्यांची तो सांगे समजावून हे विश्वचे माझे घर. लगेच असणार सगळे घरातील लहान थोर आलेले आहेत. आबाजीला विनंती करू लागली. आबाजी घरला चल म्हणले. असं म्हणल्याच्या नंतर हे लेकरू काय म्हणू लागलंय की आईशी मती तयाची विश्वची माझे घर, आईशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला, हे विश्वच असणारा माझं घर आहे असं ते आणि मुलगा बोलू लागला. ऐशी आबाजींची विचारवाणी सावरगाव गेले अरकुनी सारा समाज अल्पज्ञानी आबाजी झाले बोलते. सगळं सावर गाव असणार या लेकरामध्ये गुंग झालेलं आहे. बघा म्हणले कालच परवा दिवशी आणि दिंडीमध्ये गेलेला आहे आणि त्या पंढरपूरला गेल्याच्या नंतर तर त्याला असं येड लागलंय म्हणले तो घरला सुद्धा जायला तयार नाही, त्या मंदिरामध्येच काय बसलाय आणि तिथून हलायला तयार नाही अशी चर्चा गाववाले करू लागलेले आहेत. वाटे जर यावे मी ग्रहाप्रती ऐकावी माझी विनंती सांगितले जे मज भगवंती अमल त्यांचा सर्व करो. असं सगळ्यांना विनंती या लेकराला केलेली आहे. बाबा घरला चल इथं मंदिरामध्ये काय काम आहे असं बोलल्याच्या नंतर हे आबाजी पाटील काय म्हणू लागली. याला तयार आहे पण मी पंढरपूरला गेल्याच्या नंतर भगवंतानं मला एक सांगितलंय ते काम तुम्हाला ऐकावं लागल असं आबाजी पाटील आई आणि वडिलाला सगळ्या गावातील लोकांना बोलू लागले. न करावे भक्षण न करावे अपेय पान घालावी तुळशी माला गळ्यातून त्याची भगवंत सांगतात. या ठिकाणी सगळ्यांना सांगायला सुरुवात आबाजी पाटलानं केलेली आहे. मी घरला यायला तयार आहे पण घरला एका अटीवर घरला येणार आहे. तुम्ही असणार सगळ्यांना मद्यप्राशन करायचं नाही, मांस खायचं नाही आणि पवित्र अशी तुळशीची माळ सगळ्यांना गळ्यामध्ये घालायची तरच मी आपल्या घरी येणार आहे असं आणि बोलली. मज हे कबूल असेल आपणांत पंढरी यात्रेचे फलित मज लाभे होईल प्राप्त मागणे माझे याची असे. आबाजी पाटील बोलू लागले मी घरला यायला तयार आहे. ह्या तीन ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्हाला मंजूर असलं तरच मी घरला येईल आणि असं समजेल तुम्ही जर ह्या वर्ज केल्या किंवा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली तर मी दिंडीमध्ये पंढरीला गेल्याचं फळ मला प्राप्त झालं असं आणि मी मानीन. तात्काळ वदले माता पिता कबुला मासी सर्वथा हा संदेश वारकरी पंथाचा वंदितो आम्ही विठ्ठल चरण. आणि असं आबाजी पाटील बोलल्याच्या नंतर आई आणि वडील असणारे हे कबूल झालेले आहेत. हे आबाजी मांस दारू आणि काही सुद्धा आम्ही स्वीकार करणार नाही आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये सगळे जण घालू असं बोलल्याच्या नंतर ठीक आहे म्हणले वारकरी संप्रदायाचं हे प्रतीक आहे म्हणून हे स्वीकार करण्याला काही हरकत नाही. सावर गावी घडे सोळा सर्वांच्या गळी तुळशी माळा ऐसा पुण्य समारंभ गळा हस्ते गडे आबाजीच्या. असा बोलल्याच्या नंतर सावर गावामध्ये जसं आपण गुड्या उभारतो जसा सोहळा होतो आनंदाचं प्रतीक असतं त्याप्रमाणे सकाळच्या वेळेस सगळ्या गावामध्ये आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे तुळशीच्या पवित्र माळा घालू लागलेल्या आहेत. असं सगळं गावामध्येच माळकरी झाले.
सर्व समाजाशी उद्देशुना बाया बाजी सांगे उपदेशुना तरुणोपाय नसे हरिनामाहुना उदरणे ह्या संसाराशी. सगळ्यांना जवळ बोलावलं, सगळ्यांना माळा घातलेल्या आहेत आणि सगळ्यांना या आवाजीनं समजावून सांगितलं, बाबा या संसार रूपी जाळ्यामध्ये आपण आलेलो आहे, तर हरिनामाविना आणि त्या ठिकाणी सोडमोकळीक नाही. म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम जनरी जठरे शयनम पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून जर चुकायचं असलं तर भगवंताचं नामस्मरण घ्यायचं आहे. कुटुंबियांना गावकरी आबाजींचा नाम घोष करी सनमार्गास लावून मंडळी सारी आपण झाले सुखावले. सगळेच असणार गावकऱ्यांना आनंद झालेला आहे. आबाजी पाटील की जय, आबाजी पाटील की जय असा गजर या आबाजी पाटलाचा करू लागलेले आहे.